व्यापार करताना सर्व सीमा ओलांडून व्यापार करण्याचं तंत्र व्यवसायात असतं, कारण स्पर्धेच्या काळात ग्राहकांना चांगली वस्तू माफक दरात मिळावी असाच व्यापारी दृष्टिकोन असतो। जीएसटी मुळे ते कदाचित सोपं होणार आहे। जीएसटी से एक फ़ायदा होगा कि बिजनेस में ग्राहक और दुकानदार और मैन्युफैक्चरर में एक ट्रांसपेरेंसी आ जाएगी, जो एक प्रकार का टैक्स होगा और वो भी टैक्स सीधा मैन्युफैक्चरर को ही लगेगा। ग्राहक का इसमें बहुत बेनिफिट होगा। मेरे हिसाब से एक बहुत अच्छी बात है, जीएसटी लागू होना चाहिए और सभी व्यापारियों ने मिलकर इसका स्वागत करना चाहिए। ग्राहकांची आवड आणि वस्तूंची निवड हा व्यापाराचा मूळ मंत्र असला तरी किचकट कायदे प्रणालीमुळे वेळेचा अपव्यय व्हायचा। आता बहुप्रतीक्षित जीएसटी मुळे कर प्रणाली सोपी होणार आहे। जीएसटी मुळे आमचे जे बाकीच्या झंझटी आहेत की वेगवेगळे टॅक्सेस, वेगवेगळे क्रिटिकल प्रॉब्लेम्स ते बऱ्याच प्रमाणात अगदी सॉल्व्ह होऊन जातील आणि व्यवसाय आम्ही सिम्प्लिसिटीमध्ये करू शकू। ग्राहकांना सुद्धा बेनिफिट होईल। वेगवेगळे टॅक्सेसमुळे ते ग्राहकावर जास्त भार पडायचा त्याचं पर्सेंटेज कमी होईल। ग्राहकांनाही वस्तू स्वस्त जातील आणि आमचंही काम इझिली आणि सुलभपणे होईल। ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी भारत ही जगाची नजर असणारी मोठी बाजारपेठ समजली जाते, त्यामुळे या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे। प्रत्येक उत्पादकाला या बाजारात आपलीही वाट असावी असंच वाटतं। जीएसटी मुळे कर संकलन मोठ्या प्रमाणावर वाढणार असून त्याचा परिणाम म्हणून वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत। प्रत्येक वस्तू घेताना तुम्ही रजिस्टर्ड बिल आहे की नाही पाहून घ्या। रजिस्टर्ड बिल नसेल तर त्याकडून घेऊ नका, मग ती वस्तू 10 रुपयाची असो, 100 रुपयाची असो की 10,000ची असो की 1 लाखाची असो। दुसरा फायदा त्या ग्राहकाला हा सुद्धा होणार की रजिस्टर्ड असेल, उद्या ती निकृष्ट दर्जाची असेल तर त्याच्यावरती लिगली गोष्टी पाहता येतात। नसेल तर तो म्हणेल की मी इथं काहीच विकलेलं नाही, हे माझं नाहीच आहे। ग्राहकाने सुद्धा याच्यात जर विचार केला तर जीएसटी आज जो 18% लागतो, हा 18% जीएसटी सगळ्यांनी जर व्यवस्थित भरला तर तो फार कमी करायला लागेल गव्हर्नमेंटला। तो गव्हर्नमेंटलाही विचार करावा लागेल, सरकारलाही विचार करावा लागेल की एवढा पैसा जमा होतो आपल्याकडे, आपण अजून टॅक्स कमी करू। व्यापारी म्हणजे चोर असा सरकारी गैरसमज मोठ्या प्रमाणावर पसरलाय। जीएसटी मुळे विधायक कामांची संख्या वाढणार असून याचा जास्तीत जास्त फायदा हा सामान्य ग्राहकांना होणार आहे। जीएसटी लगने से एक तो रेट में फ़र्क पड़ जाएगा पूरा। काफ़ी मेरे ख्याल से रेट में जो अपने इलेक्ट्रॉनिक आइटम जो हम लोग बेचते करते हैं, जो बाहर से आता है, जो अभी इंटरस्टेट होता है, जिसमें रेट्स में काफ़ी फ़र्क है, एक धंधा भी बढ़ जाएगा हमारा। प्लस जो रेट्स है अभी आज की डेट में जो रेट्स, उससे रेट्स में भी काफ़ी उतार हो जाएगा, ऐसे लगता है मुझे। बाकी जीएसटी होने से जो आम आदमी आज की डेट में जो टैक्सेस भर रहे हैं, क्योंकि पूरा जो टैक्सेस जो लगता है तो आम आदमी के ऊपर ही आता है, ऊपर जो भी लगाओ करो आप, ये एक होने से काफ़ी फ़र्क पड़ जाएगा उसके ऊपर। भारतात कर कायदे जास्त असल्यामुळे बुडव्यांचं प्रमाणही जास्त आहे। अशा वेळी नियंत्रण ठेवणं अवघड जायचं। सेवा क्षेत्र भारतात झपाट्याने विकसित होत असलेलं क्षेत्र आहे। सरकारला 55% जास्त निधी या क्षेत्राकडून मिळतोय। नवा जीएसटी कायदा कर देणाऱ्यांसाठी खूपच सोपा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। कमीत कमी वेळेत सोप्या कर प्रणालीमुळे कर संकलन वाढण्यास मदत होणार आहे। करदातेही या नव्या प्रणालीमुळे वाढणार असून याचा सरकारच्या महसुलीवर सकारात्मक परिणाम होणार आहे। As the economists have been claiming, it is going to give a major boost to the GDP growth. Transaction का दो aspect है, whether you are paying in cash and buying on invoice, then it is okay. But if you are not taking invoice and just basically making a payment on basically cash basis, so that basically उसमें बहुत मुश्किल होगा, बिकॉज जो आदमी जिसको क्रेडिट लेनी है वो कैश बेसिस पे खरीदेगा ही नहीं। जीएसटी लागू होत असला तरी अनेक आव्हानं समोर उभी राहणार आहेत। हा कर 18% जास्त नसावा अशी सहमती राजकीय पक्षांकडून मिळाली असली तरी राज्यांचा वाटा, नगरपालिकांचा वाटा
अंमलबजावणीचं तंत्र, व्यापाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना लागलेल्या सवयी याचा सामना करून जीएसटी लागू करण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. भारत किती नाही म्हणलं तरी ब्युरोक्रॅटिक देश आहे. त्यामुळे नियम लिहिणे, नियमांचा अर्थ लावणे, रीडिंग बिटवीन द लाईन याचे चॅलेंजेस या नवीन रेजिममध्ये निर्माण होतील. त्यामुळे हा विषय जर ब्युरोक्रेसीनी योग्यरित्या हाताळला नाही तर हा सुरुवातीच्या काही काळात बिझनेस हिंड्रन्स तयार होऊ शकतो. मल्टिपल केसेस अपील ट्रिब्युनलमध्ये जाऊ शकतात. याची काळजी प्रशासनाने घेणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस टॅक्स इंटिग्रेट होत आहेत त्यावेळेस इंटिग्रेशन नंतर रेट किती असावा जेणेकरून की गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कमी होणार नाही किंवा लोकांवरही बर्डन वाढणार नाही. त्यामुळे हे फार मोठे चॅलेंज आपल्यासमोर आहे. पूर्वी केंद्र शासन आणि राज्य वॅट आणि एक्साईज हे वेगळे रेट असायचे. आता त्याचं इंटिग्रेशन झाल्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्या कुठल्याही बदलाच्या प्रोसेसमध्ये एकमत होणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. नवीन इंटिग्रेटेड टॅक्समुळे पुन्हा या गव्हर्नमेंटला, प्रशासनाला नवीन IT बॅकबोन तयार करायला लागणार आहे. त्यामुळे त्याच्यातनं निर्माण होणारे चॅलेंजेस, त्याच्यामधनं निर्माण होणारे बॉटलनेक याच्याकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर ईज ऑफ डुईंग बिझनेस हा जो स्टार्ट केलेला आहे त्यामुळे काही काळाकरता डिफिकल्टी इन डुईंग बिझनेस येऊ नये याच्यासाठी लगेच गेअरअप होणं गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. जीएसटीच्या माध्यमातून भारत स्वतःची वेगळी छाप जागतिक बाजारपेठेत निर्माण करू शकतो. जे अनेक विकसित देशांना जमलं नाही ते विकसनशील असणाऱ्या भारतानं एक देश एक कायदा हे तत्व अवलंबून अवघ्या जगाचंच लक्ष वेधून घेतलंय. स्टार्टअप, मेक इन इंडिया, DMIC आणि FDI सारख्या गोष्टींना जीएसटीमुळं बळ मिळू शकतं. काही देशांनी याच्यापूर्वी ही प्रणाली स्वीकारलेली आहे, परंतु त्या देशातला GST आणि आपल्या देशामध्ये असाच लागू होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही. आपल्या देशाचा GST हा वेगळा जरी असला तरी त्याच्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांना सुरळीत प्रणाली मिळणार असल्यामुळे, कर प्रणाली मिळणार असल्यामुळे हा त्यांच्या दृष्टीने सोयीचा राहणार आहे. त्याचबरोबर सरकारच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब ह्या टॅक्स कॉम्प्लिकेशन्स कमी असल्यामुळे सरकारचा सुद्धा रेव्हेन्यू वाढणार आहे. साधारणतः असा अंदाज व्यक्त केला जात आहे की सरकारचा रेव्हेन्यू साधारणतः 2% सरकारचा रेव्हेन्यू वाढणार आहे. जर रुपयांमध्ये 2% जर मोजले तर साधारणतः 1,00,000 कोटी रुपयांचा सरकारचा रेव्हेन्यू दरवर्षी वाढणार आहे. असा एकंदरीत जी काही अभ्यास केलेला आहे त्याच्या माध्यमातून हे दिसून येतं. चिदंबरम यांच्यापासून सुरू झालेला जीएसटीचा प्रवास मोदी यांनी पूर्णत्वास नेला. मुळात विकासाच्या नव्या वाटा शोधणाऱ्या भारताला अशा कायद्याची गरज होतीच. राजकीय अपरिहार्यता म्हणून काँग्रेसनं जीएसटीला पाठिंबा दिला असला तरी जनमानसात आपली प्रतिमा सुधारण्याची संधी यामार्फत काँग्रेसला मिळाली. विकासाची दोरी आपल्या हाती राहावी म्हणून नरेंद्र मोदींनी सगळ्यांना सोबत घेत जीएसटीची मोठ बांधली. जीएसटीमुळे राज्यातून होणारा व्यापार सोपा होईल. शिवाय व्यापाराच्या प्रत्येक साखळीत उत्पादनापासून ते व्यापार करण्यापर्यंत मूल्यवर्धित कर लागेल. शिवाय व्यापाराच्या प्रत्येक साखळीत उत्पादनापासून ते वापर करणाऱ्यांपर्यंत मूल्यवर्धित कर लागेल. जीएसटीमुळे व्हॅट आणि सेवा कराचा जादा बोजा कमी होऊन उत्पादन करणाऱ्यांपासून सेवा देणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांपर्यंत सर्वांना सेट ऑफ मिळेल. यामुळे करावर लागणारा कर आता लागणार नाही. शिवाय विविध कर एकत्रित झाल्यानं कायदा पालनाचा खर्च कमी होऊन व्यापाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या जाचातून सुटका होऊ शकेल. शिवाय सुलभीकरणामुळे कर भरण्याकडे व्यापाऱ्यांचा कल वाढून सरकारचा महसूल वाढू शकतो. 50% राज्यांची मान्यता मिळाल्यानंतरच जीएसटीचा कायदा लागू करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढून अर्थव्यवस्था बळकट होण्यास त्याचा उपयोग होणार आहे. स्वातंत्र्यानंतरचा देशासाठीचा हा सर्वात मोठा निर्णय असून स्थानिक बाजारपेठेपासून जागतिक बाजारपेठेपर्यंत याचे मोठे परिणाम जाणवणार आहेत.
त्यामुळेच भारताच्या विकास प्रक्रियेतली घोडदौड वाढण्यास जीएसटी कारणीभूत ठरणार हे जवळपास निश्चित.